हाय फ्रेंड्स, आणि आज आम्ही चाललो आहोत हडसर किल्ल्याला. हडसर जरा थोडासा अवघड आहे. कुठली खुंटीची वाट जी अवघड आहे ना, कुठली वाट आहे? खुंटीची वाट. कडे आम्ही निघालोय 4 वाजता. 4 वाजता नाही, खोटं बोलतोय. 4 वाजताचा प्लॅन होता, पण 4 वाजता नाही निघायला जमलं आम्हाला. 5:30 वाजता निघालोय आम्ही. 2.5 तासाचा प्रवास सांगितलाय आम्हाला. आता किती वेळ लागतो बघूया. तर जातात आम्ही नाश्ता करून वगैरे जाणार आहोत. तर लेट्स सी. आम्ही पोहोचलो आहोत हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी. इथं गाडी पार्क केली आम्ही. तर काकाने आम्हाला बरीच मदत केली. वरती जायचे आणि आमची 4 लोकांची टीम. आणि हा ट्रेक चालू झालाय. आता करेक्ट 8:20 झालेत. किती वेळ लागतो आपण पाहूयात. आणि फुल पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही इथं आलो आहोत. धुकं बघू शकता तुम्ही, अप्रतिम धुकं आहे. आणि मला नाही वाटत इथून पुढे व्हिडिओ येतील, कारण या खालच्या भागामध्ये तेवढं धुकं कमी आहे. पण इथून पुढं पूर्ण धुकं चालू होतं. पूर्ण ढग हे डोंगराला टेकलेले आहेत आणि इथून पुढं खरी मजा आहे. आणि इथून पुढं थोडेसे व्हिडिओ येणं बंद होऊ शकतं किंवा काही कारण की विजिबिलिटीच नाही आहे. तर अप्रतिम नजारा आणि मजाच मजा. अशा धुक्यातून चाललोय आम्ही. एकदम ऑसम व्ह्यू आहे. फ्रीजचा दरवाजा खोलल्यासारखं वाटते. फुल थंड. आणि ट्रेकर्सची आता खरी सुरुवात झाली आहे ट्रेक करायला. आम्ही आता आलो आहोत खुंटीच्या वाटेकडे. इथं धुकं खूप सारं येते आणि मध्येच व्हिज्युअल दिसतात ते, पण दिसायला खूप प्रचंड आहे. आणि हीच खासियत आहे या गडाची की खुंटीची वाट 90 डिग्रीमध्ये एलिव्हेशन आहे त्या ह्याचं. आणि तिथून आपल्याला खुंटीने वरती जायचं पकडून पकडून. आणि ट्रेक करून आम्ही पोचलो आहोत खुंटेच्या वाटेपाशी. खुंटेची वाट म्हटलं त्याला. बघू शकता तुम्ही, इथं व्हाईट कलरची मार्किंग केलेली. त्या मार्किंगला पकडून आपल्याला वर जायचं आहे. थोडंसंच आहे पण दिसायला डेंजरस आहे खूप. आणि इथं हे खचलेले खडक पाहू शकता. आणि इथून आहे पुढं दरी. अबे खुंट्याच गाडलं तरी खरं बेकार.
आणि ही जागा चढून आम्ही वरती आलोय, खुंट्याची वाट. आणि खुंट्याच्या वाटेने इथून असा नॅरो वे मधून वरती जायचंय. इथून परत खुंटे सुरू झालेत, पण हे 85 डिग्री नाही आहेत. तो खालचा 85 डिग्री होता, हे जरा कमी डिग्रीचं आहे. हे तेवढं अवघड नाही वाटत आहे. नाही फक्त व्यवस्थित या. इथं पण बरीच मोठी गुहा आहे, राहण्यासाठी जागा. इथं एक चिमणीचा खोपा, इथं बरेचसे दगड पडलेले आहेत. असं चढायचंय वरती थोडस. आणि किल्ल्यावरती आल्या इथं मारुती रायांचं दर्शन झाले. तर आम्ही पोहोचलो आहोत वरती. आणि इथे एक हनुमान मंदिर आहे. आणि आता वाजलेत 9. इथं छोटस टाक आहे पाण्याचं. आणि ते पाहू शकता, इथे मस्त तोफ आहेत. सरक, इथं मजकूर लिहिलाय, दोन्ही भाषेमध्ये मजकूर दिसतोय. डायरेक्ट त्या दारूला लावायचा, डायरेक्ट फायर इन द हॉल. इथं वरती आल्यानंतर कमानी टाका म्हणून आहे, नाव पाहू शकतो. इथं कमानी टाका. या टाक्यापासून वरती गेल्यानंतर या बाजूस एक मंदिर आहे छोटेस, आणि धान्याचं कोठार आहे, शिव मंदिर आणि धान्य कोठार. याला पर्वतगड म्हटलं जाते. इथं आता अवशेषा व्यतिरिक्त काहीच राहिलं नाहीये. इथं आहे शिव मंदिर. हा पूर्ण दगडी नंदी आहे, पण यालाही रंग केलाय. हे मंदिर आहे, खूपच सुरेख. गणेशाची प्रतिमा, गणेशाची मूर्ती खूपच सुंदर वाटत आहे. आणि इथं हनुमान. इथं पाहू शकता तुम्ही, इथं हनुमानांना शेपटी तर दाखवली, त्यांचं तोंड थोडंसं वेगळं आहे. आणि त्यांच्या हातात हे धनुष्य आहे. आणि ही देवीची प्रतिमा पूर्ण विकंठित झालेली मूर्ती. या बाजूला आहेत गरुडदेव. मंदिरामध्ये प्रकाश येण्यासाठी अशा छोट्याशा देवळ्या बनवल्या, तिथून प्रकाश आतमध्ये पाझरतं. आणि मंदिराच्या आतमध्ये बाजूला आहे हे शिवलिंग. ओम नमः शिवाय. मंदिराच्या नंतर इथं आहे हे हायेस्ट पीक, या गडावरचं आपण एक्सप्लोर करूया. ते हा आहे खालचा व्ह्यू. इथं पण बरीचशी टाकी दिसतात, आणि खालच्या साईडला बरेचसे स्ट्रक्चर्स वगैरे दिसतात. आणि आम्ही पोचलो आहोत
या पर्वताच्या पीकला एकदम वरती. इथं अजून एक जंगली झाड भेटलं आहे आम्हाला. याला म्हणतात दातपाडी. या झाडाच्या काडीने मंजन जर केलं तरी तुमचे दात पडू शकतात, किंवा हे तुमच्या खाण्यात जरी आलं तरीसुद्धा तुमचे दात पडू शकतात. तर हे थोडंसं विषारी आहे. असेच जंगलात आपल्याला खूप सारे वनस्पती दिसतात. आणि या ठिकाणी निवडुंगाची फळं दिसतात, ते कॅक्टस फ्रूट. तर आपण ट्राय करूयात. अरे इथं फळं पण आहेत आणि फुलं पण आहेत. अप्रतिम. निवडुंगाची फुलं आणि निवडुंगाची फळं सोबतच. आणि हे ते लोकेशन. Just like ड्रॅगन फ्रूट, सेम काइंड ऑफ चव आहे. पण फळ बघू शकतो लाल कडक. आणि याच्यामध्ये हे छोटे छोटे किडे लागलेत. हे रेड कलरमध्ये येतात आणि याच्यापासून लिपस्टिक बनवली जाते. तुम्ही पाहू शकता हा रंग एकदम गडद लाल होऊन जाईल. आणि या गडद लाल रंगापासून लिपस्टिक बनवतात.